सुस्वागतम. पावसाळ्यानंतरची निरभ्र आकाशातली पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी. शरदातल्या टिपूर चांदण्यात मसाला दुधाची पर्वणी हे आपल्या मनात लहानपणापासून ठसलेलं. चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवायची पण प्रथा आहे. आपण सगळ्यांनी मिळून कोजागिरीचा आनंद साजरा करण्यासाठी हा TIFR नाट्यदर्पण रजनीचा कार्यक्रम. मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अतूट नातं आहे. एका नाटकात गाणं आहे, अजूनही खुळा हा नाद पुरेसा कैसा होईना. अर्थात TIFR कॉलनी काही याला अपवाद नाही. आपल्या सगळ्यांच्या नाटकाच्या आवडीतून आजच्या कार्यक्रमाची कल्पना आकारात आली. मराठी नाटकाची व्याप्ती खूप मोठी आहे. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, एकांकिका, पथनाट्य, लोकनाट्य, कितीतरी प्रकार सांगावेत. आज या वेगळ्या नाट्य प्रकारातले काही झलक आपल्यातलेच हौशी कलाकार आपल्यासमोर इथे सादर करणार. हा कार्यक्रम आपल्या गच्चीत म्हणजे आपल्या घरातलाच आहे, तेव्हा त्याच आपुलकीने आणि कौतुकाने तो तुम्ही बघावा ही विनंती. कार्यक्रमाची सुरुवात आपण पारंपरिक नांदीने करणार आहोत. नाटकाच्या सुरुवातीला नटेश्वराची म्हणजे शंकराची प्रार्थना करतात. ही प्रार्थना म्हणजे नांदी. ही वेगळ्या रागात थाटात सादर केली जाते. सगळे कलाकार यात सहभागी होतात. नाटकाच्या कथानकाचं सुतोवाचेही यातून केलं जातं. अत्यंत नावाजलेले पौराणिक नाटक संगीत शाकुंतल यातली गाजलेली नांदी सादर करत आहेत TIFRचे प्रसिद्ध गायक नट वैभव प्रभुदेसाई. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आम्ही नमितो, पार्वतीश आम्ही नमितो. विघ्नवर्ग नग भग्न कराया, विघ्नवर्ग नग भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती मगतो, विघ्नेश्वर गणपती मगतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. कालिदास कविराज रचित हे, कालिदास कविराज रचित हे. गानी शाकुंतल रचितो, गानी शाकुंतल रचितो. जाणुनिया अवसान नसोनी, जाणुनिया अवसान नसोनी. महत्कृत्य भरशिरी घेतो, महत्कृत्य भरशिरी घेतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. ईशवराचा लेश मिळे जरी, ईशवराचा लेश मिळे जरी. मूढयत्न शेवटी जातो, मूढयत्न शेवटी जातो. या न्याये बलवत कवी निजवा, पुष्पी रसिकार्चन करितो. या न्याये बलवत कवी निजवा, पुष्पी रसिकार्चन करितो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. पार्वतीश आधी नमितो, पार्वतीश आधी नमितो. विघ्नवर्ग नग भग्न कराया, विघ्नवर्ग नग भग्न कराया. विघ्नेश्वर गणपती मगतो, विघ्नेश्वर गणपती मगतो. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. पंचतुंड नररुंड मालधर.
छान वैभव, कार्यक्रमाची इतकी सुरेल आणि सुरेख सुरुवात करून दिल्याबद्दल. मराठी संगीत रंगभूमीनं जवळजवळ 150 वर्ष रसिकांच्या मनावर राज्य केलं. नाट्यसंगीताद्वारे शास्त्रीय संगीत घराघरात पोचवलं. अजूनही आपण जुनी नाट्यगीतं आवडीनं ऐकतो. सुरुवातीला नाटकांचे विषय पौराणिक होते, नंतर ऐतिहासिकही झाले, परंतु सामाजिक कथानकही नाटकातनं मांडली गेली. संगीत शारदा हे असंच एक गाजलेलं नाटक. गोविंद बल्लाळ देवल यांनी जरठकुमारी विवाह प्रथेविरुद्ध यात विचार मांडला होता. त्याच नाटकात एक गाणं आहे सुरुवातीला. 60 अधिक वर्षे झाली, नातवास पोरे झाली, तरीही नव्या स्त्रीची मेली, आस का सुटेना. बालविवाहाची प्रथा प्रचलित असलेल्या त्या काळात हुंडा देण्याची ऐपत नसलेले किंवा पैशाच्या मोहाने काही पालक आपल्या 10-12 वर्षाच्या मुलीचं लग्न मोठ्या वयाच्या नवरदेवाशी करून देत असत. शारदेच्या मैत्रिणी अशाच एका म्हाताऱ्या नवरदेवाचं वर्णन गाण्यातून करतायत आणि ते आपल्यापुढे सादर करतायत अनुष्का जयतापकर आणि जान्हवी नाईक. सगळ्या बरोबरच्या मैत्रिणींची लग्ने झाली, पण 13 वर्षाची झाली तरी शारदा मात्र कधी करीती लग्न माझे तुझ ठावे ईश्वर म्हणत होती. पण कांचनगड म्हणजे शारदेचे वडील अतिशय कठीण, त्यामुळे हुंड्यासाठी एक कबरदेखही त्यांच्या हातून सुटणे कठीण. पण आता शारदेचे लग्न हेरंब महालात उतरलेल्या एका श्रीमंतांची ठरले आहे असे ऐकले आहे. वल्लरीलाच विचारावे का? बरं का वल्लरी, श्रीमंतांचं वय ग किती आहे? तेवढं मात्र विचारू नकोस. का? श्रीमंत आहे, हौशी आहे, मायाळू आहे, दयाळू आहे, हो. सगळं काही हवं तसं आहे. पण वयाची तेवढी गोष्ट काढू नकोस ग बाई. का? म्हातारा आहे की काय? म्हातारा? छे 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 छे. नाही ना. अवघे अगदी एवढंच आहे. म्हणजे किती? किती? अवघे पाऊणशे वयमान. पाऊणशे? म्हातारा इतुका नाही, ट्वेंग ट्वेंग ट्वेंग. म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान. लग्न अजूनही लहान, गुडघ्यालाच पाशिंग बांधलंय. लग्न अजूनही लहान, अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान. दंताजीचे ठाणे उठले. शाम्या, तुला नुसतं पान द्यायला सांगितलं होतं ना रे खायला. हो. मग त्यात बदामाचे तुकडे कशाला टाकलेस? का? काय झाले? बत्तीशी सरकले ना. दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान. का? ऐकू येत नाही? मला ऐकू येतंय, तुमच्या कानाशी कशाला ओरडतेस? फुटले दोन्ही कान, फुटले दोन्ही कान, दोन्ही कान, फुटले दोन्ही कान. डोळे रुसले काही न बघती, डोळे रुसले काही न बघती. नन्ना म्हणते मान, नन्ना म्हणते मान, नन्ना म्हणते मान. अवघे पाऊणशे वयमान, अवघे पाऊणशे वयमान. तुरळक कोठे केसर पेरी. म्हणजे का अगदीच हे नाही, थोडे थोडे इथे, थोडे इथे. केसर पेरी, तुरळक कोठे केसर पेरी. डोईस टक्कल छान, डोईस टक्कल छान, डोईस टक्कल छान, टक्कल छान, टक्कल टक्कल छान, टक्कल
काठी वाचुनी नेट न पायी. काय झाले? बायकोची वाट पाहणाऱ्या हृदयाचे ठोके आमच्या वैद्यभुवामुळे नाडी बघतच नाहीत. मग म्हणतात लावासा सा कसा? सांग 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 हे काय? ठोके काठी वाचुनी नेट न पाय. आमच्या गवई बुवाने आम्हाला गाणं शिकवलंय. बर. नुसतं सा म्हणायला शिकवलंय. कसं? तान आली बघ कसं ते सांगते. काठी वाचुनी नेट न पाय. हा सा आहे. हा साज आहे पण तान झाली त्याची मला म्हणायची होती नी. मांजर मांजर मग गा नको मांजर बघा. काठी वाचुनी नेट न पाय. आली. काठी वाचुनी नेट न पाय. तान आली. नीची तान आपसुगाली. काठी वाचुनी नेट न पाय. भले मोठे अवसान ओय ओय ओय. अगं हळू. भले मोठे अवसान भले मोठे अवसान. उसनी घेऊनी ऐट चालती उसनी घेऊनी. आजोबा धरू का? आजोबा हळू. आजोबा पडा. ती मात्र नाही सोड मला. उसनी घेऊनी ऐट चालती काय दिसे ते ध्यान. आहाहाहा. काय दिसे ते ध्यान. आहा काय दिसे ते ध्यान. अवघे पाऊणशे वयमान. अवघे पाऊणशे वयमान. अवघे पाऊणशे वयमान. म्हातारा इतुका म्हातारा इतुका म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान. अवघे पाऊणशे वयमान. अवघे पाऊणशे वयमान. धन्यवाद. खूप छान अनुष्का आणि जान्हवी, खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. इथे मला प्रेक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे. या नाटकावर आधारित प्रभातचा एक खूप प्रसिद्ध मराठी चित्रपट होता, माहिती आहे का कोणाला? नाव कुंकू. हा शांता आपटे आणि केशवराव दाते असलेला चित्रपट होता. व्ही शांतारामने काढलेला. त्याचं हिंदी रूपांतर पण काढलं होतं आणि ते 1940च्या सुमारात व्हेनिसला इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये दाखवलं होतं. आता आपण पुढच्या प्रवेशाकडे वळू. संगीत नाटकाला विनोदाचं वावडं नव्हतं. किंबहुना मुख्य गायक नटाला थोडी उसंत मिळावी किंवा सेट बदलायला वेळ मिळावा ह्याच्यासाठी विनोदी पात्राचं आयोजन केलेलं असायचं. विनोद कधी शब्दातून, अभिनयातून, कधी परिस्थितीतून होतो. देवल मास्तरांचंच असं एक हलकं फुलकं नाटक संगीत संशय कल्लोळ. रेवती ही एका नायकिणीची मुलगी, तिची आणि फाल्गुन शेठची प्रेम कहाणी आणि त्यांच्या जोडीला अश्विन सेठ आणि कृत्तिका हे अतिशय संशयी जोडपं, यातून होणारी गुंतागुंत या नाटकात बघायला मिळते. कृत्तिकेच्या संशयी स्वभावाची एक झलक आपल्या पुढे सादर करतायत हर्षा देशपांडे. दारावर धक्के मारले, कान फुटले होते का तुझे? दार उघडायला काय झालं होतं? हाक ऐकल्यावर दार उघडलं बाई साहेब, पण तिथे तर कोणीच नव्हतं. हा 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 पण इथे तर कोणीच नव्हतं. आणि काय ग, ही कोण दुसरी इथे का आली आहे? काही काम का आहे? काम माझं माझं असं कसलं काम काम? काम 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 काय करतेस? अशी घोटाळतेस का? स्पष्ट सांग. पोटशुळावर औषध मागायला का अर्धशिशी टोचून घ्यायला? बायकांच्या दुखण्यावर रामबाण बघायला का कोणी अडली आहे तिच्यासाठी बंदराचं पाणी न्यायला आमच्या यजमानांकडे आली आहेस? त्यांच्याकडे कशाला येऊ ते आपल्या मनालाच विचार. आणि काय करू रोहिणी, हिला तुझी मदत. चांगलं चांगलं इमान राखतेस अगं सटवे. तसल्या फंदातली नाही, अगदी भोळी आहे बाई साहेब. अगं भोळी आहे म्हणूनच म्हणते. अशा भोळ्या फाबड्यात आमच्या यजमानांकडे दबा पाणी मात्रा मंत्र मागायला यायच्या. बायकांना फुक्कट औषध द्यायचं सासूबाईंचं पुण्यव्रत चालवलं आहे ना. आणि काय ग,
हे लुगडं तुला कोणी दिलं? मला माझ्या भरणीबाई साहेबांनी दिलंय. हो, भरणीभाई साहेब देतात असलं लुगडं. का दिलं, कधी दिलं, केव्हा दिलं, सगळं सगळं माझ्या ध्यानातून चुकलं आहे. चल जा, निघ, हो इथून चालली. पुन्हा इकडे दिसलीस ना तर खबरदार. चल निघ. ती पहा नटवी कशी झुलत 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 चालली आहे. ही भोळी का? रोहिणीला वाटतं मी अगदी भोळ्यानं दूध पिते, नाही ग? लब्बाड कुठली मुलखाची. खरं सांग, आमच्या यांनीच दिले ना तिला ते लुगडं? नको सांगूस, भरणीबाईंची माझी चांगली ओळख आहे. मी आत्ता भरणीबाईंना जाऊन चिठ्ठी लिहिते. पण काय ग रोहिणी, अगं आमचे हे कुठे गेलेत? कुठेतरी बाहेर गेलेत बाई. बाहेर गेलेत? का गेले, केव्हा गेले, कुठे गेले? खरोखरीच मला ठाऊक नाही. सांग खोटं, हवं तेवढं खोटं सांग. अगं एवढं खोटं बोलशील तर पुढच्या जन्मीत मुरळी होशील, मुरळी. पण मी काही ह्यांचा पत्ता लागल्याशिवाय अन्न पाणी घ्यायची नाही हो. आणि हो, मी आत्ता भरणीबाईंना जाऊन चिठ्ठी लिहिते. त्या भादव्याला दे माझ्याकडे पाठवून. बघताय ना कसा माझा छळ मांडला आहे. देवा, पाहतोयस ना, तुला डोळे आहेत, वाचव मला. खूप छान हर्षा, छान कृतिका बघितली आम्ही. कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल, या नाटकात गंमत म्हणजे स्त्री पात्रांची नावं सगळी नक्षत्रांची आहेत आणि पुरुष पात्रांची नावं सगळी मराठी महिन्यांची आहेत. आता थोडीशी इथे आणखीन एक सांगावंसं वाटतं की बरीच जुनी नाटकं आता पुन्हा नवीन मंडळी सादर करत आहेत आणि ती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. बघितली नसतील तर जरूर बघा, खूप मजा येते. नवीन संशय कल्लोळमध्ये अशोक सराफनं देखील गायक नटाचं काम केलंय, खूप बघण्यासारखं आहे. आता एक झलक ऐतिहासिक नाटकाची. यादी खूप मोठी आहे. एक प्रसिद्ध नाटक वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते. या नाटकातून काशीनाथ घाणेकर म्हणजे संभाजी हे समीकरण तयार झालं. संभाजी फितूर होऊन दिलेर खानाला म्हणजे मुघलांना जाऊन मिळतो. नंतर त्याला आपली चूक कळते आणि तो परत येतो. पुत्रप्रेम आणि राजधर्म याच्या कात्रीत सापडलेले शिवाजीराजे आणि पश्चाताप झालेला संभाजी यांची भेट होते पन्हाळ्याला. दुर्दैवानं ही त्या पितापुत्रांची शेवटची भेट ठरते. या शिवाजी संभाजी भेटीतले संवाद सादर करतायत ऋषिकेश सरोशे आणि सुजय जाधव. शरीर कष्टाची आम्हाला मातब्बरी वाटत नाही, पण आबासाहेबांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडून दिलेर खानाच्या छावणीतून परतण्यात आम्ही काही चूक तर केली नाही ना, असं आम्हाला वाटू लागलंय. आमचं साहस आमच्यावर उलटल्यावर दिलेर खानाशी उलटून झुंज द्यायलाच हवी होती. बेहतर आहे ना की आम्ही या चकमकीत खर्ची पडलो असतो तरी. फार तर आमच्या अपराधाचं प्रायश्चित्त आम्हाला मिळालं असतं, पण दिलेर खानालाही त्याच्या दगाबाजीचा धडा आम्ही नक्कीच दिला असता. मनसबदारीची नेमणूक बादशाहांनी रद्द केली. आम्हाला अटक करण्याचा हुकूम, हातापायात बेड्या घालून दिल्लीला हजर करण्याची ताकीद. बेईमान दगाबाज. दिलेर खानाचा बदला घेऊनच यायला हवं होता. आणि हा सर्वनाश नव्हे, हा आमचा नाश आहे. आणि सर्वनाश टाळण्यासाठी प्रसंगी आमचा नाश देखील पत्करण्याचा आम्ही आता निश्चय केलाय. दौलतीचा लोभ आम्हाला कधी नव्हता आणि आजही नाही. रामराजांसाठी युवराजपद आम्ही खुशीखुशीनं सोडतो आहोत. आमचं भांडण हे आबासाहेबांशी नाही, मासाहेबांशी नाही आणि रामराजांशी तर नाहीच नाही. प्रधान मंडळानं आमचा दुस्वास केला, आम्हाला वृथा कष्टी केलं, पण त्यांच्याही आमची दुश्मनी नाही. आणि निदान यात घटकेला तरी त्यांच्याबद्दलही आमच्या मनात वैरभाव उरलेला नाही. आमचं भांडण हे आमच्याशी आहे. चंद्रासाठी हट्ट घेणाऱ्या या बेलगाम वृत्तीशी आहे. पदोपदी लोळवू पाहणाऱ्या या क्रूर नियतीशी आहे. एकाकीपणाचा शाप देणाऱ्या या कमनशिबाशी आहे.
आबासाहेबांसारखा थोर पिता लाभूनही करंटे ठेवणाऱ्या आमच्या या दुर्दैवाशी आहे. आबासाहेबांसारखा थोर चारित्र्य संपन्न राजाच्या पोटी आम्ही जन्म न घेतो ना तरच फार बरे होते. निदान या वयात तरी आमच्या पायी त्यांना हे दारुण दुःख आणि कष्ट भोगावे लागले. आमच्या या कमनशिबी हातावर लिहिला आहे मनस्ताप, मोहभ्रष्ट झालेल्या अपराधाचा मनस्ताप, आणि आमच्यापासून आमच्या संबंधितांना होणार आहेत ते फक्त कष्ट 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 कष्ट. आणि आबासाहेब, साक्षात आपण आम्हाला भेटायला आला. राजे, तुम्ही आल्याची वर्दी मिळाली तेव्हा आम्ही देवीची पूजा करीत होतो. पूजा आटोपून अंगणात आलो तर दारातच प्राजक्ताचा सडा पडलेला दिसला. म्हटलं देवीचा प्रसाद घेऊनच राजांच्या भेटीला जाऊया. ओंजळ पुढे करा राजे. राजे, तुम्हाला रातराणीच्या धुंदगंधाची मनापासून आवड. रुची पालट म्हणून हा प्राजक्ताचा सुवास पटतोय का ते बघा. या फुलांचा भगवा देठ, शुभ्र कोमल पाकळ्या तुम्हाला थोरल्या मासाहेबांची याद करून देतील. निदान माय बहिणींच्याकडे बघण्याची एक नवीन निर्मळ दृष्टी तुम्हाला यातून प्राप्त होईल. आबासाहेब, आम्ही अपराधी आहोत. आम्हाला पुत्रधर्म पाहता आला नाही की युवराज पदाची प्रतिष्ठा सांभाळता आली नाही. माफ. उठा राजे. राजे, एक थोर सुंदर शिल्प उभारण्यासाठी ऐन उमेदीत आम्ही पित्याशी झुंज घेतली. आता तेच शिल्प सावरण्यासाठी पुत्राशी झगडण्याची पाळी आमच्यावर आली. लेकरा, तू हे काय केलंस? आबासाहेब, कसूर आमच्याकडून घडली. आम्हाला आमचे सगळे अपराध आम्हाला मान्य आहे. आपण द्याल ती शिक्षा आम्ही निमूटपणे भोगायला तयारही आहोत. जिंदगीतले सगळे गुंते सजा देऊन किंवा सजा भोगून सुटते तर किती सोपं होतं. राजे, सजा देणारे आम्ही कोण? ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प आमच्या हातून पुरा करून घेतला त्यांनीच आम्हाला सजा फरमावली. राजे, तुम्हाला तुमच्या गैरवर्तनाबद्दल आणि आम्ही आमचा राजधर्म सोडल्याबद्दल, तुम्हाला मोगलांच्या छावणीत लाजिरवाने अपमान सहन करावे लागले आणि छत्रपतींचा युवराज मोगलांनी फितवून नेला याची जी दुनियेत बेइज्जत धिंड निघाली ना, ती आम्हाला निमूटपणे सोसावी लागली. आबासाहेब, जे घडलंय याचा सगळा सर्वस्वी दोष हा आमच्याकडे आहे हो. आपण स्वतःला दूषण काय म्हणून देता? राजे, भूपाळगडाच्या वेड्यात दिलेर खानाने तुम्हाला पुढं करून 700 निरपराध माणसांचे हात तोडले, पाठोपाठ अग्नीवर फौजा धाडल्या, बाजारपेठा लुटली, कत्तल केली, बायकांची इज्जत घेतली ती देखील तुमच्या नावानं. त्या तुटलेल्या तळहाटांची बोटे अहोरात्र आम्हाला एकच सवाल पुसतात. महाराज, याच अपराधासाठी तुम्ही आजवर अनेकांचे हातपाय तोडलेत, राजद्रोहाच्या गुन्ह्याला कडेलोटाची सजा फरमावलीत. मग शंभूराजे समोर येताच तुम्ही माघार का घेतलीत? बोला शंभूराजे, आहे का काही या सवालाला जवाब? राजे, आम्ही शर्मिंदे आहोत, कारण केवळ आणि केवळ फक्त अपवाद म्हणून तुम्हाला वेगळा न्याय देणं आम्हाला भाग पडलं. कारण तुम्ही युवराज आहात, गादीचे वारस आहात, आमच्या मागे तुम्ही सिंहासनावर बसणार आहात. नाही आबासाहेब, असं नाहीये. आम्हाला हे राज्य नको, हे सिंहासन नको की ही सत्ता नको. अहो, आपल्या पायाची जोड आम्हास आहे. आम्ही तर दूध भात खाऊन आपल्या छत्राखाली राहू. जरा दिमाग ताळ्यावर ठेवून बोला राजे. दूध भात खाऊन छत्राखाली राहण्याचे तुमचे बाळपण आता संपले आहेत आणि तुम्ही मागितलं तरी ते बाळपण तुम्हाला कोणी देणार नाही आणि छत्रपतीपद तुम्हाला टळणार नाही. अंगी जरा पोक्तपणा धरा, काही लोकोत्तर पराक्रम करा, प्रजेचे अंतःकरण जिंका. होय आबासाहेब. बाप हयात असता तख्तासाठी झगडणं हा मोगलांचा रिवाज. मोगलांचे तख्तच मुळी खून
कपट कारस्थान आणि भावंडातील रक्तपात यातून निर्माण झालेलं असतं. पण छत्रपतींचे सिंहासन सुवर्ण 32 मन सोन्याचे जरी असले तरी सुवर्ण रत्न आणि हिरे मानके जमा होण्यासाठीच का ते इतके वर्ष खोळंबून होते? तसं असतं तर ठग पेंडाने सुद्धा आपापल्या गुहेत केव्हाच सिंहासनाधीश्वर झाले असते. खरंय ना राजे? होय आबासाहेब. राजे, तुम्ही जाणले पाहिजे की छत्रपतींचे सिंहासन प्रथम प्रजेच्या अंतःकरणात जन्माला येते, तिथेच ते वाढते आणि केवळ फक्त प्रजेच्या इच्छेपोटीच राजाला सिंहासनाधीश्वर व्हावे लागते. तुम्ही ऐसे राजे व्हावे ही आमच्या मनाची आस आहे. आबासाहेब, आपले आपले हे सोन्याचे बोल ऐकून आम्ही तर धन्य झालो आबासाहेब. आमच्या पायी तुम्ही श्रमी झालात, कष्टी झालात. पण आता यापुढे आता तुम्हाला सुखी करण्यातच आमची उमर वेचणार आहोत. तसं झालं तर भवानी आईची कृपाच झाली म्हणायची. पण राजे, तुम्हाला अजून बरीच वाटचाल करायची आहे. पल्ला फार लांबचा आहे, मोडतोड फार झाली आहे, माणसं बरीच दुखावली गेली. समंजसपणे तुम्ही किती सोसता आणि शहाणपणाने माणसे कशी जोडता यावर तुमचं अवघ भवितव्य अवलंबून आहे. होय आबासाहेब, त्याची आम्हास आता जाण आली आहे. तर आपण आम्हाला एकच संधी द्यावी अशी आता आपल्या पायाशी विनंती आहे. होय, तुम्हाला एकवार तरी संधी मिळायला हवी. मिळेलही. प्रधान मंडळ आमच्या शब्दाबाहेर नाही. पण राजे, आम्हालाही तुमच्या वतीनं त्यांना निदान एक तरी हमी देता आली पाहिजे. दिलेर खानाच्या छावणीतून तुम्ही सही सलामत निसटलात याचा अर्थ असा समजू नका की सगळं आभाळ निरभ्र झालं. उद्या तुम्हाला अजून निरनिराळी आमिष दाखवण्यात येतील, निरनिराळी प्रलोभने दाखवण्यात येतील. त्यावेळी साहेब, एकदा जे घडलं आता ते पुन्हा कदापि घडणार नाही. आम्हाला आता पुरतं कळून चुकलंय की त्या मुघलांचे पातशाहीत काय किंवा त्या भागानगर व विजापूरच्या पातशाहीत काय. आमची किंमत ही एका नादान पितुरापलीकडे काही नाही. आणि म्हणून तर ना आबासाहेब, आपल्या एका सांगाव्यानिशी आम्ही शर्मिंदे होऊन आलो आहोत. तर आता फक्त एकदाच आबासाहेब तुम्ही आमच्यावर विश्वास टाकावा. विश्वास? राजे, पुत्रावर विश्वास ठेवण्या पलीकडे पिता दुसरं काय करू शकतो? तुमच्यावर विश्वास ठेवूनच आम्ही आज रायगडावर प्रयाण करणार आहोत. राजे, जे बोलिलो त्याचा घरोब्याच्या रीतीने विचार करा, खूप खूप विचार करा. होय आबासाहेब. राजे, तुम्हीही थकला असाल, आपल्याला पुष्कळ बातचीत करायची अजून. जा, आराम करा. राजे, आबासाहेब, राहवत नाही म्हणून एक इशारा देतो. यापुढं कधी गुस्स्यानं किंवा गफलतीनं त्या आलमगीराच्या तावडीत सापडू नका. 2 वेळा त्या काळसर्पाच्या शेपटीवर पाय देऊन तुम्ही सही सलामत निसटलात. पण याद राखा, पुढच्या वेळी तुमची सुटका करायला आबासाहेब तिथे नसतील. आबासाहेब, आपण हे काय बोलतात? आम्हाला गरज आहे हो तुमची. राजे, शंभू बाळ, या तुम्ही. सुनबाई तुमची वाट बघत. पंत, आम्ही आजच रायगडावर प्रयाण करणार आहोत. पण शंभूराजे आणि सुनबाई पन्हाळ्यावरच राहतील. त्यांच्यावर नजर ठेवा. ते नजर काही देत नाहीत, पण त्यांच्यावर नजर ठेवा. कारण यापुढे आम्हाला राजांच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. जगदंब जगदंब. खूप छान. ऋषिकेश आणि सुजय, मस्त रंगला तुमचा प्रवेश. प्रेक्षकांसाठी आणखीन एक प्रश्न आहे. काशीनाथ घाणेकरांची आणखी एक खूप गाजलेली भूमिका लाल्या ही कुठल्या नाटकातली होती? कोणाला तरी माहिती असेल. बरोबर आहे, अश्रूंची झाली फुले. लेखक ते पण वसंत कानेटकरांचंच नाटक होतं, तेही खूप गाजलं होतं. 1950 नंतर मराठी नाटकाचा चेहरा मोहरा थोडा बदलला. संगीतापेक्षा कथानक प्रधान नाटकं, वेळेवर होणारे प्रयोग हे प्रेक्षकांच्या पसंतीस जास्ती उतरले. उतारवयात एका नटाच्या वाट्याला आलेली असहाय्यता, कौटुंबिक निराशा,
आणि त्याचं वैफल्य कुसुमाग्रजांनी फार ताकदीने उतरवलं नटसम्राटमध्ये. ते तितक्याच ताकदीने सादर केलं श्रीराम लागूंनी. आप्पासाहेब बेलवलकर अनेक जणांनी साकारले, पण स्वतः लेखकाने यासम हा म्हणून डॉक्टर श्रीराम लागूंना गौरवले. आपले चिमणराव म्हणजे सुशील मुजुमदार या नाटकातले काही संवाद आपल्या पुढे सादर करतायत. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा बनून जगावं बेशरम लाचार आनंदानं, की झोकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळ्याशा डोहामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहारानं, माझा तुझा त्याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाने या जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग त्या निद्रेलाही जर स्वप्न पडू लागलं तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायचा धीर आम्हाला होत नाही, म्हणूनच आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेरीस उभे राहतो खालच्या मानेने करुणेचा कटोरा हाती घेऊन आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तू आम्हाला मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? कुणाच्या? छान सुशील. तुमच्या लक्षात आलंच असेल की या नाटकातले संवाद शब्द सौंदर्य पण आहेत, सुंदर आहेतच आणि भावपूर्ण पण आहेत, पण कलाकारांच्या आवाजाला ही चॅलेंज देणारे आहेत, कारण त्या आवाजाचं कंट्रोल याच्यात खूप महत्त्वाचं आहे. हताश झालेलं गणपतराव बेलवलकर आपण आत्ता बघितलं. यानंतरच्या त्याच्या आयुष्यात पत्नी निवर्तल्यानंतर आणखीनच एकटा पडलेला, मोडून गेलेला, घर शोधणारा, घर हरवलेला बेलवलकर पुन्हा एकदा आपल्या पुढे सादर करतायत. पुन्हा आपल्या पुढे येत आहेत सुशील मुजुमदार. सोन्याचं कडकुल मखमली पायात रुपे कुणी घर देता का? हो घर कुणी घर देता का? एका तुफानाला कुणी घर देता का? घर एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात हिंडतय, जिथून कुणीही उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय. कुणी घर देता का? घर खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय. झाडा झुडपा डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलंय. जंगलातल्या झुडपांवरती, समुद्राच्या लाटांवरती झेप झुंजा घेऊन तुफान आता खचून गेलंय. जळके मोडके पंख पागडीत खुरडत उडतय. खरं सांगतो बाबांनो, तुफान आला, तुफान पणच नडतय. कुणी घर देता का? घर कुणी घर देता काय? का तुफानाला घर देता? तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेटही नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट नको. एक हवंय लहानसं घर पंख मिटून पडण्यासाठी, आणि एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी.
आणि एक विसरू नका बाबांनो, एक विसरू नका, एक तुळशी वृंदावन हवंय मागल्या दारात सरकारसाठी. सरकार 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 फार छान सुशील. खरं तर आता विशेषणच संपत आहे. समाज सुधारकांच्या कार्याचा गौरवही मराठी नाटकातून झाला. उदाहरणार्थ हिमालयाची सावली अण्णासाहेब कर्वेंच्यावरती, टिळक आणि आगरकर, तसं लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र वगैरे. स्त्री शिक्षण संदर्भात एक स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले. वय मी सावित्रीबाई या सुषमा देशपांडे लिखित एकांकिकेतील लहान सावित्रीची गोष्ट आपल्याला सांगतायत प्रियांका माने लोटणकर. नमस्कार. आज तुमच्या संग बोलाया म्हणून आली या. आजूबाजूला डोळं उघडं ठेवून पाहिलं म्हणजे जीव नुसता तुटतो बघा. तुमच्या संग लई बोला असं वाटतं. आमचं जगणं, आम्ही काय केलं समद उलगडून सांगावंसं वाटतं. आता मी त्यांची बायको काय झाले आणि त्यांच्या गावात कवा गुरफडून गेले हे ध्यानातच नाही आलं बघा. आता बघा मी जन्माला आले ते नायगावात. अहो ते सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी खंडाळा म्हणून तालुका आहे ना, तिथलं आपलं हे खेड. जेमतेम राहणारी माणसं, पण माणसाला माणूस तवा ओळखायचा बरं का. आणि म्या तर काय माळसा पाटलाची थोरली लेक, मग काय विचारता माझा तोरा. शेतातल्या ढेकलातून सुसाट जाणारा माझा जीव काटा बोचला काय आणि नाही बोचला काय, जिपऱ्या कपाळावर घेऊन गावची भटक भवानी झाले ना मी. 4 वर्षाची झाले ना तेव्हा आई म्हणायची, अगं सावे भाकऱ्या टाकायशी लगीन करायचं तुझं. पण माझं ध्यान तेव्हा पिठात नव्हतंच, चिखल करण्यातच असायचं. आई लय खावायची, लय म्हणजे लय खावायची. हाताला मिळेल ते घेऊन मागं फिरायची आणि म्या हळूच दादांच्या मागं जाऊन लपायची. आता चिंचा काढणं म्हणा नाहीतर जांभळं काढणं म्हणा, म्या मोर. एकदा तर पायाखालची जांभळाची फांदी तुटली ना, म्या धरलं वर आणि लागली लोंबकळ्या, आई फांदी तुटली या, पडतो या, अयो वाचव वाचव. माझा तो आरडाओरडा ऐकून आई धात आली. तिने दादांना पण बोलवलं. दादा आले, हसले, त्यांनी काढलं मला अलगद खाली. पण आई लई बडबड करीत राहिली, लई म्हणजे लई बडबड करीत राहिली. लगीन करायचंच, लगीन करायचंच. झाली हात तुटकी पटकी तर कोण पत करेल हिला. आई एक जांभूळ खा की, आणि मी पळाले हळूच तिथून. आता दादांच्या पण मनात होतं म्हणून पुण्यांच्या फुलांशी माझं लग्न ठरलं. आता मला काय ठाऊक हो हे शेटजी कसं असतं ते. त्यांना चिंचावर चढता येतं का, इरीत पोता येतं का, रातच्याला आकाशातल्या चांदण्या मोजया आवडतात का. मी ऐकलं ते बुक वाचणार, शाळा शिकणार. पण लगीन करायचं म्हटलं तर नाकाचा शेंडा कसा तुरतुरायला लागला. आता आई दादांना सोडून जायचं म्हणून जीवाला थोडा घोर लागलाच. पण शहरात जाणार, टांग्यात बसणार, नाही म्हटलं तरी डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. आता बघा आमच्या लग्नाला लई माणसं जमलेली. माझं तर परकर फाडून माझं बुजगावणं त्या लुगड्यात बसवलं होतं. डोक्यावर बाशिंग, मुंडावळ्या, म्या जणू गावराईच. मी हळू शेटजींचं ध्यान बघत होती. लय हसायत होतं. खरं म्हणजे ध्यानच दिसत होतं ते. हसता हसता लुगड्यात किडा शिरला. म्या ओरडले, अयो किडा चावतो या. अगं सावे, सासरच्या माणसांसमोर आरडाओरडा करू नकोस, उद्धार करू नकोस माझा. काय चावला तर गुमान आज जाणी काढतो. अयो लय चावते या, तू चल ना. मी आपलं नाचते नि ओरडते, नाचते नि ओरडते. आमचा तो आरडाओरडा ऐकून शेटजी मोर आलं आणि ते म्हणाला आईला, अहो पोरगी असली म्हणून काय झालं, किडा तिला बी चावतोय ना, जा बरं आत आणि बघा काय झालं ते. लुगडं मागं म्या मोर, लुगडं मागं म्या मोर. किडा काढला.
पण शेटजींच्या बोलण्याने जीव नुसता फुलला बघा माझा. माझे ते पती परमेश्वर. धन्यवाद. खूप छान प्रियांका. छोटी खट्याळ सावित्री खूप छान उभी केलीत तुम्ही इथे आमच्यासमोर. तसंच ज्योतिबा फुलांची संवेदनशील वृत्ती आणि वेगळेपण पण या प्रसंगातून आपल्याला दिसतं. मगाशी मी म्हटलं की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात नाट्यसंगीताचा प्रभाव थोडा कमी झाला, पण नाटकात संगीत होतं, नाटकात गाणी होती. उदाहरणार्थ वाहतोही दुर्वांची जोडी बाळ कोल्हटकरांचं किंवा आचार्य अत्र्यांचं मोरूची मावशी या नाटकात गाणी होती. अगदी अलीकडचं एक नाटक, कौटुंबिक नाटक श्रीरंग गोडबोले लिखित एका लग्नाची गोष्ट, यातला नायक आपला सगळ्यांनाच पडलेला प्रश्न गाण्यातनं मांडतो आणि हे आपल्या पुढे सादर करतायत रवींद्र देशपांडे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. दान घेता नाही सोळी हवीर कामी. भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा चप्पर फाडून देतो. हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. खूप छान रवींद्र, मस्त कल्पना मांडली. सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रश्नाचं एक उत्तर आपण TFR नाट्य दर्पण रजनी असं पण देऊ शकतो ना. आता या करमणुकीत भर घालण्यासाठी एक दोन हलके फुलके प्रवेश. पु ल देशपांडे हे TFRचं लाडकं व्यक्तिमत्व. नाटक, सिनेमा, कविता वाचन, कथाकथन हे सगळे प्रकार त्यांनी हाताळले. पिग्मॅलियनची कल्पना मराठी भाषेत अत्यंत समर्पकपणे बसवत त्यांनी लिहिलं ती फुलराणी. यातल्या मंजूचं मनोगत आपल्याला सांगते पालवी प्रभू. असं काय मास्तर, गधडी काय, नालायक काय, हरामजादी काय. थांब, तुला शिकवीन चांगला धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घालदा शास्तर. तुझं मसणात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात गलीन शान. तुझा क, तुझा ख, तुझा ग, तुझा घ. मार पैजाचा घेतो सिडा, तुला शिकवीन चांगला झाडा. तुझा उतरीन समजा माज, तवा येशील येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट, तेव्हा मी म्हणन काय आज इथं कुठं. हात पसरून मागशील भीक, तेव्हा मी म्हणन जरा शुद्ध बोलायला शिक. मग उडवीन हात सांगीन धरा लगट चल बाहेर मुक्काट. उग वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगला धडा.
तुला दाखवतेस बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. ओहो हो आहा हा, ओहो हो आहा हा, लवली चार्मिंग ब्युटी हाय, समद धरतील मंजूचे पाय, कुत्र्या वाणी घोळवीत गोंडा, तरण्या पोरांचा दारात लोंडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. मंजूबेन केम छो? गो गो कम हँगिंग गार्डन. आय बेग युअर पार्डन. कुणी आणते सिल्कची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा, तुला शिकवीन चांगला जडा. मग मग कुठूनचा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल, झटकन माझ्या पायास पडल. म्हणाल राणी तुझ्यावर झालो पिधा, क्या खूबसूरती कैसी अदा. माग माग काय हवं ते माग प्यारी, माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोलन, मनाची गाठ हळूच खोलन. गालावर चढल लाजेची लाली, नजर जाईल झटकन खाली. मी म्हणून हे हो काय असं, लोकात उगाच होईल हसं. कुंपणा पत्तर सरड्याची ढाव, टिटवीने का धरावी दर्याची हाव. हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा, गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा. मग राजाच येईल रथात बसून, म्हणाल म्हणजे कसं बी कर, पण हो माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत नाहक, म्हणत्याल राजाचा मान तरी राख. मग तोरणा बांधा न रांगोळ्या काढा, त्या अशोक मास्तराला शिकवीन चांगला जडा. मग मंजू म्हणाल महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्या ठोका. शिशाचा रस त्याच्या कानात वताना, लाख लाख सुरीनं गर्दन छाटा. त्या मास्तराला घोड्याच्या शेपटीला जोडा, पाटलून काढून चापकानं फोडा. जेव्हा राजाचे शिपाई धरत्याल तुला, तेव्हा म्हणशील म्हणजे सोडो मला. धरशील पाय न रडशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. तुझा अ तुझा नो, तुझा ग तुझा प, तुझा शा, तुझा वस्कर अंगावर येणं. भोग गप गुमान तुझ्या कर्माची फळं, आणि तुझ्या तुरु तुरु जिबेला आता कायमच टाळ. महाराज म्हणत्याल याची गर्दन तोडा, म्या म्हणत जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण, तुला आलो शरण, तुला आलो शरण. म्या म्हणन शरण आल्यावर देऊ नये मरण. नमस्कार. खूप सुंदर पाहिली, खूपच मस्त. आणि प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आता. महाराष्ट्राची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कोण? पुलंचं आणखी एक विशेष म्हणजे लोकनाट्य. आणि लोकनाट्य म्हटलं की आठवतं वाऱ्यावरची वरात. मुंबईत नायक खेड्यातलं जीवन बघण्यासाठी गावी जातो आणि तिथं त्याला एक महाभाग भेटतो. तो सांगतो की त्याच्या बापाचा साक्षीचा धंदा आहे आणि ती साक्ष बघायचं आमंत्रण देतो. तर ही धंदेवाईक साक्ष आता आपण बघूया. सादर करतायत आपले गुंड्या भाऊ वैभव प्रभुदेसाई. राम राम साहेब. हा बोला. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. हा म्हणजे आता ईश्वर साक्ष खरं सांगेन पण म्हणायचं, आणि मग वर खोटं सांगणार नाही पण म्हणायचं. म्हणजे आता आम्ही काय खोटं सांगायला आलोय होय? पण कवा हे ईश्वर साक्ष खरं सांगेन खोटं सांगणार नाही हे ऐकून आम्हाला गंप्याच्या म्हशीची कथा आठवली. म्हणजे बघा, आमच्या गावात एक गंप्या आहे, गंप्या. आणि त्याच्या म्हशीला झालं रेडकू. आणि मग तो गंप्या बाबूला म्हणला, बाबू माया म्हशीला झालं रेडकू. मग बाबू म्हणतो कसा, हा म्हणजे तुझी म्हस गाभण होती तर. अहो त्या म्हशीचा आणि साक्षीचा काय संबंध? हा म्हणजे ईश्वर साक्ष खरं सांगेन त्याच्या पोटातच खोटं सांगणार नाही. आलं की नव? आलं की नव? म्हणजे गंप्याची म्हस तिला रेडकू झालं पण, आणि मग तिला विचारायचं की ती गाभण होती का? अहो कायद्याने बोलावं लागतं असं. हा आता कायद्याच्या बाहेर नाही बा आम्ही. हा काय बोलायचं सांगा.
म्हणा, ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. हा, ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. हा, नाव कुणाचं? अहो, तुमचं नाव. तुम्हाला काय आता गावातल्या सगळ्या लोकांची नावं सांगायला बोलवलंय का? हा, माझं नाव होय महादा दौतीतला. हा, वडिलांचं नाव, बाचं नाव राघो घोड्यातला. हा, मग आता सांगा, काय बघितलं? कवा? अहो, त्या दिवशी रामूच्या पार्टीची आणि त्या दुसऱ्या पार्टीची मारामारी झाली तेव्हा तुम्ही तिकडे काय बघितलं? हा, तवा होय. हा, आता बघा साहेब, त्या दिवशी सांच्याला आम्ही चावडीवर असं बसलो होतो. हा, आणि मग रामू म्हणला, माधू काका पान खाणार काय? म्या म्हणलं दे एक. आणि असं पान घेतलंय आणि असा चुना लावणार. अहो, तुम्ही इकडच्या तिकडच्या किती गप्पा मारताय, मुद्द्यावर या. म्हणजे ईश्वर साक्ष खरं सांगेन म्हणल्यावर खोटं सांगणार नाही हे म्हणलेलं चालतंय, आणि पान हातात घेतल्यावर चुना लावला म्हणलेलं चालत नाही होय? हा, काय कायदा तुमचा? अच्छा, ठीक आहे, बोला. हा, तर म्या असं पान घेतलं आणि असा चुना लावणार, तितक्यात म्या पाहिलं तात्या कुलकर्ण्याला. म्या म्हटलं, हे तात्या पान खाणार काय? आता फुकटात गावलं तर शान पण खाणार ह्यो तात्या. तो म्हणला, हा दे एक. अहो, किती वायफळ बडबड करताय तुम्ही. तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या. हा, ठीक आहे, बोला. त्या दिवशी तुम्ही तिकडे होता वय? तुम्ही सगळं पाहिलं वय? मग आता काय पाहिलं ते सांगा. हा, आता काय पाहिलं हे फक्त वय किंवा नाही याच्यात कसं काय सांगायचं? हा, म्हणजे आता रामायण सांगायचं झालं म्हणजे एक राम होता, एक सीता होती, एक रावण होता. मग रावण सीतेला घेऊन गेलेला आहे आणि राम सीतेला घेऊन आलेला आहे. एवढं सांगून होतंय का रामायण? होतंय का? होय किंवा नाही ते सांगा. नाही होत. अगं, रामायण सांगायचं झालं म्हणजे सगळी समधी कथा सांगायला पाहिजे. हा, म्हणजे बघा, एक दशरथ राजा होता, त्याला 3 राण्या होत्या. त्या राण्यांना पोरं नव्हती. मग दशरथ राजानं एक यज्ञ केलेला आहे, त्या यज्ञातनं खीर आलेली आहे, आणि मग त्या राण्यांनी सगळी खीर खाल्लेली आहे आणि त्या पोटुशी राहिलेल्या आहेत. आणि मग त्यांना 4 पोरं झालेली आहे, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आणि मग ती पोरं मोठी व्हायला लागलेली आहेत. आणि मग तिथं जनक राजानं आपल्या पोरीचं स्वयंवर मांडलेलं आहे. आणि मग प्रभू रामचंद्राने तिकडे जाऊन शिवधनुष्य भंग करून सीतामाईला अयोध्येला घेऊन आलेला आहे. आणि सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. आणि मग राजा दशरथ कौशल्या राणीला म्हणतो कसा, आता पोरग मोठं झालं, त्याचा राज्याभिषेक करायला हवा. आणि त्याच वक्ताला ती मंत्राच्या मायला, त्या मंत्राच्या, अहो शिव्या विव्या किती देताय तुम्ही? का हो साहेब, त्या मंत्राला शिव्या दिल्या तर तुमच्या का पोटात दुखलं? मावशी का तुमची मावशी? हा, काय बाय ती मंत्रा, तिनं भरलं कैकेयीचे कान. आणि मग प्रभू रामचंद्रांना जावं लागलं वनवासात. आणि मग त्यांच्या बरोबर सीतामाई गेलेली आहे आणि लक्ष्मण गेलेले आहेत आणि सगळे वनवासात राहायला लागलेले आहेत. आणि मग एक दिवस तो मारीच राक्षस सोन्याचं हरिण बनून आलेला आहे. आणि त्याला पाहून सीतामाई म्हणते कशी, मला या सोन्याच्या हरणाच्या चामडीची चोळी पाहिजे. आता या बाया कवा आणि काय मागतीला, याचा काय नेम? हा, काय नेम? आता प्रभू रामचंद्र ठरले नवरा माणूस. हा, घेतलं धनुष्य बाण आणि गेलं हरणाच्या मागणं. आता मला सांगा, नाही म्हणलं असतं तर सीतामाई म्हणली नसती सांच्याला, काही कांदमुळं बसा तिकडे चिप. हा, गेलं त्याच्या मागणं आणि असा बाण मारला
तो तिकडं मारीच राक्षस गेला बोंबलत, आणि इकडं रावण आला आणि सीतामाईला घेऊन गेला. आणि मग प्रभू रामचंद्र घरी आले आणि बघतात तर काय, सीतामाई नाही. आणि मग ढासा 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 रडायला लागलेले आहेत. देव असून सुद्धा रडायला लागलेले आहेत. म्हणजे आता बघा, देव काय आणि माणूस काय, बायकोवरचं प्रेम म्हणजे हा हाय की नाही, काय साहेब, होय की नाही. हा आणि मग त्या सीतामाईला शोधत शोधत प्रभू रामचंद्र दंडकारण्यात गेलेले आहेत. आणि तिकडं त्यांना हनुमान भेटलेले आहेत. जय बजरंगा. आणि मग त्यांनी सगळी वांद्र एकत्र करून तिकडं सेना उभं केलेली आहे. आणि मग हनुमान लंकेला गेलेले आहेत. आणि तिकडं मग रावणाच्या पोलिसांना त्यांना पकडून त्यांच्या शेपटीवर राखेल टाकून आग लावलेली आहे. आणि मग हनुमानाने पुन्हा लंका जाळून टाकलेली आहे. आणि मग इकडं वांद्र एकत्र बनून शेतू बांधायला लागलेली आहे. आणि मग काय, पुलाचं काम कम्प्लीट. आणि मग तो शेतू बघून आणि रामाच्या पार्टीची जोर बघून तो रावणाचा भाऊ बिभीषण तो रावणाच्या पार्टीतून रामाच्या पार्टीत आलेला आहे. म्हणजे साहेब बघा, हे पार्ट्या बदलायचं तवा धरणं चालू आहे ना बघा. आणि मग काय, राम आणि रावण आमने सामने. आणि मग त्या रावणाची पार पंचायत झालेली आहे. अहो त्या रावणाला 10 तोंड, एक तोंड म्हणे असं कर, दुसरं तोंड म्हणे तसं कर. म्हणजे या रावणाच्या डोक्याची पार म्युन्सिपाल्टी झालेली आहे. आणि मग काय, प्रभू रामचंद्रांनी एक असा बाण मारलेला आहे आणि तो रावण तिथंच गळून पडलेला आहे. म्हणजे त्याची सगळी तोंड गडा 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 गळून पडलेली आहेत. म्हणजे सरकार पडतंय नव, अगदी तसं. आणि मग सीतामाईला घेऊन प्रभू रामचंद्र पुष्पक विमानात बसून शान अयोध्येला परत आलेले आहेत. आणि सगळीकडं आनंदी आनंद झालेला आहे. याला म्हणतात रामायण. काय म्हणतात, रामायण. नाहीतर आजकाल सांच्याला गावाकडं किती लोकांच्या पाया पडवल्या जातात. होतं का रामायण, होतं का, होय किंवा नाही ते सांगा. नाही होत रामायण. अहो कुणाची बाय आणि कुणी पळवून नेली त्यावर बनते रामायण. काय साहेब, होय की नाही, तुमचा काय अनुभव. तेव्हा आता पूर्ण कथा ऐकायची असेल तर सांगा, नाहीतर आमचं काय बाबा. आता काय बोलणार, ईश्वर साक्ष खरं सांगेन असं ऐकलं ना, तेव्हा तर तुम्हीच सांगा, जबरदस्त परफॉर्मन्स वय का नाही. गेले तासभर आपण नाटकाच्या दुनियेत रमलेलो आहोत आणि आता कार्यक्रमाचा शेवट करायची वेळ आलेली आहे. कार्यक्रमाची सांगता पण आपण परंपरेप्रमाणे भैरवीनं म्हणजे भैरवी रागातल्या नाट्यपदानं करणार आहोत. संगीत नाटक हा विषय बालगंधर्वांशिवाय पूर्ण होत नाही. बालगंधर्वांचं संगीत नाटकामध्ये खूप योगदान आहेच आणि इतरही जणांचं आहे. तरी 2 नावं मी इथे विशेष सांगू इच्छिते. वसंतराव देशपांडे आणि विद्याधर गोखले या दोघांनी संगीत नाटकाला 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा उतरती काळा होती तेव्हा चांगले दिवस यावेत यासाठी प्रयत्न केले. कट्यार काळजात घुसली सिनेमा नाटक तुम्ही बघितलं असेलच. विद्याधर गोखलेंची या जानेवारीत जन्मशताब्दी आहे म्हणून मी मुद्दाम त्यांचं नाव आता सांगितलं, कारण त्यानिमित्तानं पुन्हा आपल्याला काही संगीत नाटकं बघायला मिळतील. बालगंधर्वांना भव्य दिव्य सेट, उंची कपडे याची खूप आवड होती. तरीही राम गणेश गडकर यांच्या एकच प्याला या नाटकात त्यांनी फाटकं लुगडं नेसून सिंधूचं काम केलं. सुधाकरच्या दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची वाताहत होते, पण सुधाकरची बायको सिंधू त्याची साथ सोडत नाही. अर्थात 21व्या शतकात सिंधूनं सुधाकरला कदाचित थेरपी ग्रुपला पाठवलं असतं, पण नाटकातली सिंधू मात्र सुधाकरनं दारू सोडण्याचं वचन दिल्यावर खुश होऊन प्रभू अजिगमला म्हणते. हे नाट्यपद आपल्यापुढे सादर होण्याआधी थोडंसं विषयांतर. हा कार्यक्रम घडवून आणण्यात अतिशय परिश्रम करणारी आपली उत्साह मूर्ती नीना प्रभुदेसाई
तिला मी इथे बोलवते. खरं तर आज ये ना नीना, आज आम्ही नाटकाला 3 घंटा देणारच नव्हतो. सुरुवातीला 2 देणार होतो, कारण पहिली घंटा नीनानं मार्चमध्ये गुढीपाडव्यानंतरच दिलेली आहे. खरं सांगायचं तर आज आभार मानण्यात यादी मोठी आहे आणि सगळ्यांचीच नावे घ्यायची आहे. पण तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट. तर गुढीपाडव्यानंतर त्या यशानंतर मी वंदनाला भेटले होते आणि सहज बोलता बोलता विषय निघाला आणि मी सुचवलं की आपण काहीतरी करूया वेगळं कोजागिरीला. तर 2 गोष्टी तेव्हा ठरल्या, एक तर कोजागिरी आणि दुसरं काहीतरी वेगळं करायचं आहे. पण बाकी काहीच ठरलं नव्हतं, कोणता कार्यक्रम, कसं, काय, केव्हा, रूपरेषा वगैरे. आणि ती जबाबदारी मी वंदनावर सोपवली आणि मोकळी झाली. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला वंदनाने खरंच खूप मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीला अमोल आणि वैभव यांनी खूप साथ दिली आहे. त्यामुळे आजच्या यशात या तिघांचाही फार मोलाचा वाटा आहे असं मी म्हणेन. आणि इथे जे नाट्यगृह उभारलं आहे त्यात रवींद्र, अमोल आणि वैभव या तिघांनीही खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचेच खूप खूप आभार. इतर आयोजनेत मला सत्यश्री, वंदना चव्हाण, वीरा आणि अश्विनी ह्या चौघींनीही खूप सहकार्य केलं आहे. आज अश्विनीने तर आपल्यासाठी खूप छान जेवण पण बनवलं आहे. आणि इतर आज सगळं मांडणीत आपल्याला ऋषिकेश आणि सुजयनी खूप मेहनत घेतली आहे आणि वेळात वेळ काढून सिद्धार्थने आपल्याला व्हिडिओग्राफीत मदत केली आहे. त्यामुळे या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. ही गोष्ट जरी 5-6 महिन्या अगोदरची असली तरी ह्याला वेग आला 1.5-2 महिन्या अगोदर. आणि सर्वात प्रथम जी गोष्ट आली ती म्हणजे कोजागिरी साजरी करायची कुठे. आणि तिथेच माझ्या मनात होतं फॉयर. आणि मला प्रतापने खूप साथ दिली. त्यात आम्ही खूप मेहनत केली पण फॉयर तर काही मिळालं नाही. आणि त्याच्यानंतर मी आणि सुपत्रांनी ॲक्च्युली प्रत्येक इमारतीची गच्ची बघितली आणि शेवटी या गच्चीची निवड केली. त्यामुळे ह्यात प्रताप आणि सुपत्रांनी मला खूप मदत केली आहे, त्यांचेही मनापासून आभार. आणि आपले कलाकार, आय मीन आज तर त्यांनी खरंच धमाल उडवून दिली आहे. जितकं कौतुक करू तितकं खरंच कमी आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही प्रेक्षक वर्ग, तुम्ही नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला खूप छान साथ दिली आहे, प्रेम दिलं आहे. तुटीना खरंच इग्नोर केलं आहे, बघितलं नाही आहे. आणि जे चांगलं आहे तेच तिथेच खूप स्तुती केली आहे. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि ह्यापुढेही सगळ्या कार्यक्रमांना तुमची अशीच साथ लाभो ही अपेक्षा. धन्यवाद. थँक्यू नीना. तुझ्याकडूनही अशाच अनेक कार्यक्रमांची अपेक्षा आहे. नीनासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण तुझ्याशिवाय हा कार्यक्रम झालाच नसता. आणि आता कार्यक्रमाचा समारोप करायला येते पालवी. प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला मनी तोषला. कोपे बहुमाझा, कोपे बहुमाझा, तो प्रभु राजा, तो प्रभु राजा, तो प्रभु राजा, आता हासला मनी तोषला, आता हासला मनी तोषला. प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला मनी तोषला. अमृत मधुर शब्दा त्या पुन्हा ऐकण्याते, श्रवणी सकल माझी शक्ती एकत्र होते. आता हासला मनी तोषला, आता हासला मनी तोषला, आता हासला मनी तोषला, आता हासला मनी तोषला. प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला मनी तोषला, प्रभुजी गमला, प्रभुजी गमला, प्रभुजी गमला
मनी तोषला